हेड आहे. एक्सपल्सला तर काय फरक पडत नाही. ए थांब थांब थांब, फिरसे गाईज. मित्रांनो, तर आम्ही पोचलेलो आहे लोकेशनला. तर मित्रांनो, आम्ही पोचलेलो आहे मंदिराच्या लोकेशनला. तुंग आणि त्याच्याबरोबर अपोजिट साईडला इकडं तिकोना आणि झूम कर. समोर जे दिसतात 2 किल्ले, त्याच्यातला एक लोहगड आहे आणि एक विसापूर आहे उजव्या बाजूचा. मित्रांनो, तर आता सध्या आपण आहोत पवना धरणामध्ये. पवना धरण हा मुळशी तालुक्यातील आणि मावळ खोऱ्यातील सर्वात प्रसिद्ध धरणापैकी एक आहे. आणि त्यापेक्षा प्रसिद्ध काय आहे तर एक असा मंदिर जो 12 महिन्यापैकी 8 ते 9 महिने पाण्यात असतो, परंतु 2 किंवा 3 महिन्यासाठी बाहेर येतो. आणि तो म्हणजे आपला वाघेश्वर मंदिर. हा वाघेश्वर मंदिर केवळ 2 महिन्यासाठी बाहेर येतो आणि याची निर्मिती खूप गंमतशीर आहे. लोक सांगतात इथं की हा पांडवकालीन आहे, पण हा पांडवकालीन मंदिर नसून तर हा चालुक्यकालीन मंदिर आहे. पहिला पुलकेशी राजाने म्हणजे पहिल्या पुलकेशी चालुक्य राजांनी आपल्या चालुक्य घराण्याची एक पायवा राखला, एक त्यांनी नवीन साम्राज्य उभा केला आणि बादामीला आपली राजधानी म्हणून स्थापित केली. परंतु जो दुसरा पुलकेशी राजा आला हा अत्यंत प्रचंड कलाचा प्रेमी आणि अत्यंत पराक्रमी, आणि त्याच राजाच्या काळामध्ये या मंदिराची सुद्धा निर्मिती केली आहे. आता आपण पुढे बघूया मंदिर आपल्याला काय साक्ष देतं आणि आपल्या परंपराला धरून हा मंदिर कशा प्रकारे आजसुद्धा उभं आहे. चला. हा कोणत्या देवताचा आहे हे जर आपल्याला माहीत करायचं असेल, सर्वप्रथम आपल्याला त्याचे आयुध आणि दुसरं म्हणजे काय तर त्याच्या वाहनावर फोकस केलं पाहिजे. वाहन साक्षात आपल्याला इथे दिसत आहेत, नंदी महाराज आहेत. आज हे भग्न अवस्थेमध्ये आहेत, परंतु तरीसुद्धा आपण खूप चांगल्या प्रकारे बघू शकता की नंदीचे अवशेष आहेत. म्हणून इथं त्यांचं जे हेड आहे, डोळे इथं दिसत आहेत आपल्याला, पायाचा हा भाग दिसत आहे आपल्याला. ह्या प्रकारे हा नंदी आहे आणि हात आहे अगदी स्वयंभू म्हणण्यापेक्षा निर्मितच आहे, परंतु भारतीय असल्यामुळे आपण त्याला एक स्वयंभू नाव देतो. तर जर आपण द्वार शाखावर बघतो तर चालुक्यांच्या काळातली एक महत्त्वपूर्ण ओळख आपल्याला दिसून येत आहे, ती म्हणजे वरच्या भागातील ही गजलक्ष्मी. चालुक्यांनी आपल्या राजवटीमध्ये, आपल्या मंदिरांमध्ये, आपल्या वाड्यांमध्ये किंवा त्यांच्या जे काही स्थापत्यकला आहे त्यामध्ये गजलक्ष्मीला खूप मोठा मान प्राप्त करून दिला. आणि गजलक्ष्मी तर दिसून येत आहे. खाली आपल्याला गणपतीसुद्धा दिसून येत आहे, जी रत्नेश्वर आहेतच. ही द्वारशाखा खूप सुंदर प्रमाणे आपल्याला आज सध्या त्याची त्या काळातली आपली कला दाखवत आहे. खाली आपल्याला इथं दोघ्या बाजूला जे आहेत कलाकुसरीने भरलेले आपल्याला इथं कीर्तिमुख दिसत आहेत आणि इथं आपल्याला एक द्वारपट्टी म्हणून दिसत आहे खाली. त्याचप्रमाणे वर द्वारपट्टीमध्ये आपण बघितलं आत्ताच्या काळामध्ये कंटिन्यू पाण्यामध्ये राहिल्यामुळे थोडा छिन्न झालेला आहे द्वारशाखा, परंतु तरीसुद्धा आपल्याला इथे कलाकुसर खूप सुंदर प्रकारे दिसत आहे. आत आपण गेला तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे खांब दिसून येतात, जे की आपल्याला चालुक्य काळाची ओळख करून देतात. पुढे बघतो त्याला आपण बघतो आजच्या तारखेमध्ये जर आपण एक मोठा हॉल किंवा मोठा रूम बघतो तिथं आपल्याला झुमर दिसून येतात, पण त्या काळामध्ये झुमरसारखी व्याख्या एक वेगळ्या वास्तूला होती, एक वास्तूच्या एक वेगळ्या भागाला होती. ती म्हणजे याला आपण वितान म्हणतो. हा वितानचा भाग आहे
आधीच्या काळामध्ये खूप डिझाईनदार किंवा नक्षीकामाने भरलेले वितान असायचे. हा जो देऊळ आहे हा एका नदी किंवा धरणाच्या एका तलावाच्या काठाला असल्यामुळे याला अशा प्रकारचा वितान प्राप्त झालेला आहे. दशावतारापैकी कुर्म अवताराचं प्रतीक आहे. पुढे आपण जेव्हा आतल्या भागात बघतो तर आपल्याला गणपतीचे 2 शिल्प दिसतात आणि गर्भगृह सुद्धा आहे. गर्भगृह म्हणजे काय तर आपल्या आईच्या ज्या प्रकारे गर्भ असतो 9 महिने आई आपल्याला पोटात ठेवतं आणि प्रकाश अंधार कोठडीत आपण 9 महिने असतो, परंतु आत पाणी असल्यामुळे आपल्याला थंडवा महसूस होतो. त्याच प्रकारे आत गर्भगृहामध्ये सुद्धा एक थंडवा महसूस होतो. कुठलाही प्रकाश कुठलाही शिल्प मंदिराच्या गर्भगृहावर दिला जात नाही. शांतता राखावी यासाठी हे सगळ्या गोष्टी केल्या जातात. तर आपण गर्भगृहाचे दर्शन करूया. वर आपल्याला गणेशपट्टी आहे. गणेशपट्टीमध्ये प्रथमेश्वराचा खूप सुंदर रूप दिसत आहे ज्याला सेंदूर लावलेला आहे आणि आत आपल्याला वाघेश्वर महादेव सुद्धा दिसून येतात. लोकांच्या मनामध्ये एक वेगळाच काहीतरी अपभ्रंश चालतं की दीपस्तंभ असेल म्हणून, परंतु हा कपूरस्तंभ आहे. वर इथं आपल्याला दिसत आहे वर एक जागा आहे. वर एक भांड्यासारखा भाग तयार केला गेला आहे ज्यामध्ये कपूर ठेवला जातो आणि त्याला जाळला जात होता. आणि हा कपूरस्तंभ साधा सुद्धा नाही तर खूप सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. यामध्ये आपल्याला देव दिसत आहेत आणि इथे एक युद्ध प्रसंग सुद्धा आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे हा अत्यंत शोभित असा हा स्तंभ आहे. पुढे आपल्याला बुरुजांचे भाग दिसत आहे. आज ते यांची अवस्था फार कठीण आहे, कठोर आहे किंवा तुटलेल्या बुरुजांचे अवशेष आपल्याला दिसत आहेत. खाली आपल्याला इथं पायऱ्या सुद्धा दिसत आहेत जेणेकरून लोक यावे. वेगवेगळ्या प्रकारचे शिवलिंग आपल्याला इथं दिसून येत आहेत. बुरुजांनी आपला पायवा त्याच प्रकारे राखून ठेवला जे आपण मंदिर त्या काळात. त्यामुळे मंदिर त्या काळात किती भव्य आणि वैभवशाली असेल हे आपल्याला यांच्या ह्या लहान बांधकामात ह्या प्रकारे या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या काळातल्या मंदिराच्या वैभवाची गोष्ट सांगत आहेत, साक्ष देत आहेत. आता एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो की हा एवढा सुंदर मंदिर हा पाण्यामध्ये कसं काय गेलं. तर 1965 मध्ये पवना धरणाचं काम सरकारने सुरू केलं आणि हा धरणाचं काम सुरू करताना 1971 म्हणजे 5 ते 6 वर्ष लागले आणि या 6 वर्षामध्ये धरणाच्या कामामुळे हा कायमस्वरूपी मंदिर जे आहे हा पाण्यामध्ये जायला याची सुरुवात झाली. केवळ या समाजाला किंवा या भागाला पाण्याने संपन्न तर केले, मदत केली, परंतु एवढा मोठा हा जो ठेवा आहे चालुक्य काळातला हा कायमस्वरूपी पाण्यामध्ये जाऊ लागला आणि केवळ 2 महिन्यासाठी बाहेर येताना लोकांची गर्दी इथे वाढू लागली. कारण की हा मंदिर जो केवळ 2 महिने बाहेर येत आहे त्याला पाहण्यासाठी या 2 महिन्यात कंटिन्यू लोकांची गर्दी येऊ लागली, लोक येऊ लागले. हळूहळू रील्समुळे सोशल मीडियामुळे हा मंदिर फेमस झाला आणि आज आपल्या पुढे हा दिसत आहे. तर चालुक्यांच्या काळामध्ये मंदिरांच्या वेगवेगळ्या चालुक्यांच्या काळामध्ये मुख्य शैली जी निर्माण झाली ती आहे बेसर शैली. मंदिरांच्या जे काही आपल्याला भाग दिसतात, मंदिर ज्या प्रकारचं दिसतं शिखरावरून त्याची शैली ओळखली जाते आणि इथं आपल्याला बेसर शैली आणि नागर शैली या दोघांचा मिक्स एकत्र या प्रकारचं मंदिर आपलं दिसतं. हा मंदिर कुठल्याही चुना खडी यापासून तयार न करता कोणत्याही क्रॉसिंग जिला आपण म्हणतो त्या प्रकारच्या निमित्त शैलीने हा तयार केला गेला आहे. वर जर आपण बघतो तर वर आपल्याला जे काही कळशाचे भाग आहेत आजच्या तारखेमध्ये ते ब्रेक झालेले आहेत, परंतु ते त्या काळामध्ये ते पिरामिडच्या प्रकारची एक बांधणी होती जी की आपल्याला इथल्या कळशामध्ये समजून येते. तर आपण आजूबाजूला देवकोष्ठी दिसतो. देवकोष्ठी म्हणजे काय तर देवाला वेगळी म्हणजे हेच्या देवाला कुठल्याची जागा दिसून येत नाही. सभोवताली बघितलं आपल्याला तर काही विविध शिल्प दिसतात, म्हणजे विडगळे दिसतात, समाधीचे शिल्प दिसतात. अशा वेगवेगळे लहान लहान शिल्प आपल्याला वास्तूचे प्रकार इथे दिसून येत आहेत.
ह्या प्रकारे दगडांचे खूप सारे भाग इथं दिसून येत आहेत आणि या दगडांच्या भागाचा जे काही सुंदरीकरण दिसत आहे ते आपल्याचपैकी काही लोकांनी केलं आहे. अतुलनीय काम आहे हा. परंतु आपल्याचपैकी आपल्यासारखे काही लोक 2 महिने बाहेर असलेल्या या मंदिराला बघायला येतात आणि मग अशा प्रकारची पण कलाकृती करतात. हे जे आहे हे घाण आपल्याला पर्यटनाला घाण करणं किंवा असा ऐतिहासिक जागेला घाण करणं मला वाटतं फार चुकीचं आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट की तुम्ही जी आम्हाला माहिती दिली लय भारी वाटली बघायला गेलं तर. आणि चांगली चांगली आणि हे जे मंदिर आहे ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे 1000-1200 वर्षापूर्वीच आहे. बरोबर. खूप छान. आणि अजून पण मंदिर म्हणजे तसं दगडावरती तटस्थ आहे. मग परत यायचं आहे का तुला इथं आणि इथं आणखी लोकांना घेऊन यायचं आहे का? तुझ्या आणखी ब्लॉगमुळे बरेच लोकांना या मंदिराबद्दल आणखी माहिती मिळेल. बरोबर. जबाबदारीने ते लोक इथे येऊ शकणार. हो असे ब्लॉग तू काढत राहा हो हो हो. आणि अपलोड करत राहा व्हिडिओ. हो. आमच्यासारख्या लोकांचा सुद्धा थोडा फायदा घेत राहा. मज्जा आला ब्लॉग करत तुझ्याबरोबर. मिस्टर डॉगेस यू 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 यू. चला मित्रांनो. गाइज चलो. फुल मस्ती में अरे इधर से जाने का है दोस्त. बाकी ओवरऑल लोकेशन खतरनाक आहे जर तुम्ही बघितलं तर. हंटरधारी. कहाँ से आए हो आप? उड़ीसा से है बेसिकली, लेकिन इधर रहते हैं अभी खराड़ी में. अच्छा खराड़ी में रहते. सही है सही है. आज स्पेशल मंदिर देखने के लिए आए थे. हाँ, मंदिर और ये लोकेशन अच्छा क्रेजी था भाई. खतरनाक है ना. बेसिकली मेन तो ये जो जमीन है वो आपका पूरा पावना लेके अंदर रहता है पहले. वो ज्यादा क्रेजी दिखता है मुझे. मुझे लगा आप जा रहे हो इसलिए मैंने हॉर्न बजाया. मैंने हाथ किया. मैंने सोचा इधर बुला लो आपको. इधर अच्छा था ये व्यू है ना. वो मैं ले चुका. मैं स्टार्टिंग अच्छा आप इधर से ही आके. ठीक है जोर से गिर रही ना. हाँ इधर ही से किया फिर. अच्छा. हम लोग क्या सुबह से आए हो क्या? नहीं हम भी 1-1.5 घंटा हो गया मेरे ख्याल से. हमारे साथ एक वो जो है ना वो जो उधर गए वो इतिहासकार बोलते हैं उनको. हाँ क्या? हाँ वो प्रोफेसर भी है. ओके. चलो ठीक है. मजा आया आपसे मिलके. अभी सीधा निकलने वाले हो? हाँ अभी निकलने वाले. अच्छा, चलो मिलते हैं. एक व्लॉगर आला होता आपण त्याला भेटलो. तुषार दादा सायकल चालवत आहेत बघा मित्रांनो. उंच आहे. इकडे जे तुम्हाला वाघेश्वर मंदिर दिसतंय ते बघून आता आम्ही इकडं आलोय थोडंसं निवांत. आणि इकडं फोटो काढायचे चालू आहेत. फोटोशूट चालू आहे. दर्जा वाढवूया. आणि आज आमच्या बरोबर तुषार दादा आलेले आहेत.
जे की इतिहासकार. आणि तुषारदादा तुम्हीच थोडी माहिती दिली असती बरं झालं असतं. नमस्कार, मी डॉक्टर तुषार बाहेकर, डेक्कन कॉलेज ऑफ आर्किओलॉजी इथं शिक्षक आहे. त्याचबरोबर आपली एक संघटना आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, त्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगर उपाध्यक्षाची जबाबदारी आहे. आमचा एक आयाम चालतं त्या किल्ल्यांच्या संबंधामध्ये, त्यामुळे दुर्गवंदन आयाम प्रांत प्रमुख पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी आहे. आणि वेगवेगळे दायित्व करतो, वेगवेगळे काम करतो. आणि मुळात आज मी मित्र म्हणून आलोय बरोबर. तर मित्रांनो, तुषारदादा यांनी आम्हाला वाघेश्वर मंदिराची जी काही माहिती दिली ती उत्तम होती. आणि आता आम्ही थोडासा विश्रांती घेऊन आता आम्ही निघालेलो आहे. चलो गाईज निघूया. निघायची वेळ झाली मित्रांनो, चला. चला मित्रांनो, आम्ही निघालो आता इथून. बसून राहा, आलो नको. कारंजा. चलो गाईस, निघायची वेळ झाली. हे इथून ना. थोडासा ऑफ रोड पण झाला आमचा, आहे का नाही शुभम?